भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला वाघनगर परिसरामध्ये सारा फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिवे वाचल्याचं उद्घाटन मामांच्या हस्ते म्हणजे जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार मामांच्या हस्ते या ठिकाणी झालं आहे। मामा संतानगरची स्थापना 1982-83 साली झाली, आमच्या वडिलांच्या माध्यमातून झाली। त्यावेळेस त्या ठिकाणी डॉक्टर भरत पाटील म्हणून डॉक्टर होते, डॉक्टर माहिती असेल, त्यांच्याकडे एक पेपर आहे जनशक्ती, डॉक्टर तुलसीदास पाटील यांचा जो जनशक्ती पेपर होता त्याकडे, त्यावेळी लोकमत वगैरे पेपर तेव्हा नव्हते, जनशक्ती नावाचा पेपर काही त्यावेळेस होता। मग तो डॉक्टर 9:30-10 वाजता आपलं क्लिनिक खोलल्यानंतर पहिले तो डॉक्टर पुन्हा पेपर वाचायचा, त्याबद्दल 8-10 लोकांची लाईन बाहेर राहायची ते पेपर वाचण्यासाठी, तो जनशक्ती पेपर। मग त्यावेळी डॉक्टर साहेब होते, आमचे वडील होते, आमचे मोठे बाबा होते। म्हणजे सांगत तात्पर्य इतकं की त्या पेपरच्या माध्यमातून वृत्तपत्र माध्यमातून आपल्याला आपल्या जगाची माहिती मिळते, गावाची माहिती मिळते। बाबासाहेब आंबेडकर, आता सपकाळे साहेबांनी सांगितलं, तहसीलदार साहेबांनी, की बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पुस्तकांचा एवढा खजिना होता, ते एवढे पुस्तक वेडे होते की जगामध्ये एवढा पुस्तक वेडा माणूस अद्यापपर्यंत तरी आढळलेला नाही, एवढे त्यांच्याकडे पुस्तकं होते। किती पुस्तकं असावेत? त्यांनी त्यांच्याकरता त्या पुस्तकांसाठी राजगृह बांधलं। परंतु तुम्हाला मी एक सांगतो की सिद्धार्थ लॉ कॉलेज आहे, या सिद्धार्थ लॉ कॉलेजला बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकं भेट म्हणून देण्याचं ठरवलं। आता आपण बघितलं की या ठिकाणी वकील साहेब आले, रोहित साहेब, त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला 50 पुस्तकं भेट देतो। तर बाबासाहेबांनी किती पुस्तकं भेट म्हणून दिली असतील? सिद्धार्थ लॉ कॉलेजला बाबासाहेब आंबेडकरांनी 50,000 पुस्तकं भेट म्हणून दिलेले आहेत। किती? 50,000 पुस्तकं जर तो माणूस भेट देऊ शकतो, तर पुस्तकांसाठी बांधलेल्या राजगृह बंगल्यामध्ये त्यांच्याकडे किती पुस्तकं असतील याची आपण कल्पना करू। तेव्हा लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकाचं एवढं वाचन होतं, म्हणजे वेड होतं, की सायमन कमिशन भारतामध्ये आलं। भारताची 22 संविधान कसं असेल या अनुषंगाने, आणि त्या सायमन कमिशनच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष होती। तेव्हा संविधानाच्या अनुषंगाने मी काय मांडावं सायमन कमिशनच्या समोर, याच्या अनुषंगाने संविधानाच्या संदर्भामध्ये जे जे काही संदर्भ असणारे पुस्तकं आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांनी विकत घेतले, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला घरामध्ये कोंबून घेतलं, आतून कडी लावून घेतली। 20 दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानावरची पुस्तकं वाचले, आणि त्याच्यानंतर साहेबांचं उद्घाटन झालेलं आहे। जयसिंगदारांनी बरेच वाचनालयाचे, कारण ते साहित्य घेताना आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे ते मांडू शकतात त्याच्यात। पण नक्कीच खरं उद्या महामानव बाबासाहेबांची जयंती पण आहे, त्या निमित्ताने आपल्याला खूप शुभेच्छा देतो। आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्ट सांगणं आणि करण्यामध्ये खूप फरक आहे। बाबासाहेबांनी शिक्षणाविषयी जेव्हा सांगितलं, प्रॅक्टिकली त्यांनी स्वतः केलं मग सांगितलं। बऱ्याच वेळेला सांगणारे लोक करत नाही, आणि मला वाटतं केलेले लोक समाजात सांगत पण नाही मी काय केलं ते, त्यांना असं वाटतं फक्त माझाच फायदा झाला पाहिजे, समाजात झाला नको पाहिजे। पण बाबासाहेबांनी मला वाटतं शिक्षण घेत असताना या समाजाला काय दिशा दिली पाहिजे, आमच्या राष्ट्रासाठी काय केले पाहिजे, संविधान कसं मांडलं गेलं पाहिजे, या सर्व गोष्टीचं मुलांनी शिक्षण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, हा सर्व मला वाटतं शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजासमोर मोठा जो काही सामाजिक किडा होता तो सोडण्याचं काम आज संविधानाच्या माध्यमातून केलं। असं म्हटलं जातं की प्रत्येक राष्ट्रीय पुरुषांनी आपल्याला काही काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी दिलं, आपल्याला महामानव बाबासाहेबांनी शिक्षणासाठी दिलं, तर प्रत्येकाचं संत गाडगेबाबांनी स्वच्छतासाठी आपल्याला एक संदेश दिला, तर राष्ट्रीय पुरुषाचं आमच्या देशासाठी खूप योगदान राहिलेलं आहे। आणि ज्या वेळेला या शिक्षणाचं महत्व बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशासमोर मांडत असताना, जयसिंगदादा मांडत असताना ज्या वेळेला संविधान मांडलं, त्यावेळेला संविधान मांडून बाबासाहेब येत होते, त्यावेळेला काँग्रेसचा पुढारी असं म्हटलं की बहुत खुश नजर आ रहे हो तुम आज। तर मला वाटतं ते सांगण्याचा बाबासाहेब असं म्हटलं त्यावेळेला की आतापर्यंत राजाच्या घरी राजा जन्म घ्यायचा,
पण आता मतदार पेटीमधून राजा जन्माला येणार आहे. आणि मला वाटतं आमच्या सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकला या संविधानामुळे होऊ शकलेला आहे. ही बाबासाहेबांची देण आपल्या देशासाठी मला वाटतं कोणी विसरू शकणार नाही. आणि आज सुद्धा आम्ही काम करत असताना आम्ही दुर्दैवाच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला बघायला मिळतात. आम्ही जरी म्हटलं असं की चंद्रावरती गेलो, पृथ्वीवरती फिरलो, खूप काही गोष्टी सांगत असताना एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसापासून दूर जातोय. मग तो मोबाईलचा विषय असेल किंवा पाणपोई असेल. दादा आम्ही पाणपोईचं उद्घाटन करतो पण आमच्यासाठी बिस्लरीची व्यवस्था करून घेतो स्वतःसाठी. म्हणजे आम्ही पाणपोई पाणी पितोय का? फक्त पाणपोईचं उद्घाटन करतोय पण पाणपोईचं आम्ही पाणी पित नाही, आम्ही बिस्लरीत पाणी पितोय. कारण ते समानता दिसत नाही. फक्त ते उद्घाटनावरती फोटो येतात आणि पाणपोईचं उद्घाटन हे केलं पण मला वाटतं त्या पाणपोईवर तो स्वतः काही पाणी पित नाही. तर मला वाटतं ही सुद्धा अजून समानता आपल्याला दिसत नाही. जे बाबासाहेबांनी अपेक्षित आपल्याकडून केली होती मला वाटतं ती सुद्धा तुम्हा आम्हाला पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा लागणार आहे. आणि पाहिलं असेल तर बाबासाहेबांनी बऱ्याच धर्माचा अभ्यास केला खरं आणि धर्माचा अभ्यास करून की कोणाचे विचार स्वीकारायचे. आणि मला वाटतं त्यावेळेला बुद्धांचे विचार स्वीकारण्याचा अर्थ त्यांनी जो घेतला की शांतता. मला वाटतं शांततेच्या माध्यमातून किंवा आपल्या जगामध्ये ईश्वराला शांती कोण देऊ शकतं तर मला वाटतं भगवान बुद्धांचे विचार आपल्याला शांती देऊ शकतात. मला वाटतं त्यांच्या पुस्तकात एक छान वाचलं होतं मी. बऱ्याच जणांनी म्हटलं बा तुम्ही खुर्चीवरती का बसत नाही, सिंहासनावरती का बसत नाही. तर त्यावेळेला त्यांच्या पुस्तकात असं म्हटलंय खाली बसणारा माणूस कधीच पडू शकत नाही. आणि मला वाटतं त्याच्यामुळे मी खाली बसतो. आणि मला वाटतं मी सुद्धा तसा जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कारण जमिनीवर राहणारा माणूस कधीच त्याचं पाय जमिनीवर उठत नाही. मला वाटतं हे असे काही संदेश आपल्याला माणूस म्हणून घेण्याची खूप आवश्यकता आहे. दुसरा बौद्धांचा विचार त्यांनी जर पाहिला असेल तर मला वाटतं आपण जसं स्वतः सुंदर होण्यासाठी किती प्रयत्न करतो. तुमच्या माता भगिनी बसले आहेत की मी सुंदर दिसलं पाहिजे याच्यासाठी किती प्रयत्न करतो. मला वाटतं तसे प्रयत्न आपण चांगला माणूस होण्यासाठी जर सर्वांनी केले किंवा मी चांगला माणूस कसा राहू शकेल याच्यासाठी काय काय केलं पाहिजे. मला वाटतं तो प्रयत्न तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचा आहे. कारण बऱ्याच वेळेला आम्ही दुसरे माणसं शोधण्यात वेळ घालवतो. आपण बऱ्याच वेळेला काय म्हणतो चांगले लोक भेटत नाही. बाबा आपण चांगले होय ना लोक आपल्याला शोधत येतील. मला वाटतं हा संदेश मला वाटतं समाजामध्ये देण्याचा आपण प्रयत्न करूया. त्या निमित्ताने पुन्हा मी सरांनी आज खरं वाचनालयाचं इथे सुरू केलेलं आहे. बऱ्याच जणांनी पुस्तकं डोनेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी एक वर्षाचे पेपर तुम्हाला 4 पेपर कोणतेही सांगा 4 पेपर वर्षभराचे तुम्ही बुक करा. तुम्ही त्याचे पैसे मी पाठवून देईल कारण तुमची लाईन टिकली पाहिजे. त्याच्यामध्ये 4 पेपर तुम्हाला जे आवडत असतील ते 4 पेपर लावा तुम्ही. रोज सकाळी येणारे लोक पण वाचतील आणि आपली प्रसिद्धी होईल. आणि एमपीसी UPSCच्या मुलांना जर काही पुस्तकं जर वाचत असतील तर त्याचा सेट मला सांगा. तो सुद्धा आपल्याला घेऊन घेऊ. बाकीचे पुस्तकं देणारे आहेत त्याला काही कमी पडलं तर आम्ही पण आपल्याबरोबर आहोत. पण अनिल भाऊने सांगितलं तसं वाचनालय थांबायला नको, बंद पडायला नको. आणि मला वाटतं आता एक संदेश दिलेला आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रात आता थांबणार नाही. तर मला वाटतं आपलं वाचनालय सुद्धा थांबायला नको. तो संदेश देऊन मला वाटतं वारंवार मला वाटतं कुठे बी आपण बऱ्याच वेळेला अडचण आली का आपण थांबून जातो. जाऊ द्या मी एकटाच काय करू सर, हा एक निराशा येते. मी एकट्यानेच ठेका घेतलाय का, मी काय करू का. पण असं आहे की त्या बौद्धांच्या असं म्हटलं जातं की तुम्ही 50 जणांवरती प्रेम करा तुम्हाला 50 अडचणी येतील. तुम्ही कोणावरतीच प्रेम करू नका तुम्हाला अडचणी येईल का? अडचणी जाणार नाही. कारण तुम्ही शिकलाच नाहीत कोणावरती समाजावरती प्रेम करण्यात अडचणी निर्माण होणार नाही. त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतील. त्याच्यामुळे त्या अडचणीवर आपण मात करून मला वाटतं आपलं वाचन चालू ठेवू. आम्ही इकडे सतत येत असतो. आलं का तुम्हालाही भेटत जाऊ. काही दखल घेत जाऊ. काही अडचण असेल तर त्याच्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. आमचे मित्र विनोद भाऊने काही समस्या महापालिकेच्या मांडलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये जसा हा रस्ता केलेला आहे तसं भविष्यात सुद्धा आपला सर्वे झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी कामं पण मंजूर आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आहात. महापालिकेची परिस्थिती आपल्या सर्वांना जाणीव आहे.